पाण्याचे आश्चर्यकारक खेळ. पाऊस पडल्यावर सर्वजण खुश होतात. विशेषतः लहान मुलांच्या आनंदाला पारावार राहत नाही. पावसात भिजणे, होड्या सोडणे, पाण्यात दगड मारणे आपल्या सर्वांच्या बालपणाचा एक भाग होता. या व्हिडिओमध्ये मुलांद्वारे खेळल्या गेलेल्या खेळांच्या मदतीने पाण्याचे गुणधर्म दाखवले गेले आहेत. चला मित्रांनो, आपण रमा आणि हरीच्या नजरेतून हे जाणूया की काही वस्तू पाण्यावर तरंगतात आणि काही वस्तू पाण्यात बुडतात. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: काही गोष्टी पाण्यावर तरंगतात आणि काही गोष्टी पाण्यात बुडतात हे समजून घेणे. तरंगणे आणि बुडण्याच्या आधारावर आसपासच्या गोष्टींचे वर्गीकरण करणे. निरीक्षणे, माहितीच्या स्वरूपात नोंदवणे. बघ रमा, आकाशामध्ये किती ढग जमा झाले आहेत. मुसळधार पाऊस येईल असे वाटते. होय, मला तर पाऊस खूप आवडतो. पावसाच्या पाण्यात भिजणे हे काही निराळेच आहे आणि सभोवताल किती सुंदर होते. सर्व काही स्वच्छ, साफ आणि सुंदर दिसते. झाडांना व शेतात पाणी न देता पावसाचे पाणी मिळते आणि तलाव देखील भरतात. खरंच, पाणी आपल्या पृथ्वीला हरित ठेवते. अरे बघ, पाऊस सुरू झाला. चल भिजूया. थोडा वेळ पाऊस पडल्यानंतर सर्वत्र खड्ड्यांमध्ये पाणी साचले. आज खेळायला खूप मजा येईल. चल विटी दांडू खेळूया. हरी, इतक्या वेगात तू मारलास की विटी तलावामध्ये बुडेल. अरे नाही, ती बुडणार नाही. ती लाकडापासून बनलेली आहे. तुला माहित आहे का, लाकडी वस्तू पाण्यात बुडत नाहीत. अच्छा, लाकूड का बुडणार नाही? खूप जड वस्तू पाण्यात बुडतात, हलक्या बुडत नाहीत. ते दोघे विचार करत तलावाच्या दिशेने जातात. तेवढ्यात त्यांना चुन्नू दिसतो. पहा, चुन्नू पाण्याच्या खड्ड्यात कागदी होडी चालवत आहे. वा, त्याची होडी तर छान तरंगत आहे. पहा, मी म्हणालो होतो ना की हलक्या वस्तू तरंगतात. हे काय आहे हरी? बघ, होडी तर बुडायला लागली. कागद इतका हलका असतो, मग ती कशी बुडाली? चल रमा, आधी आपली विटी काढू, मग त्याबद्दल विचार करूया. बरे झाले, आपली विटी तरंगत आहे आणि त्याचबरोबर किती पानेही तरंगत आहेत. रमा बघ, झाडावरून फूल खाली पडणार आहे. तुला काय वाटतं की ते तरंगेल की बुडेल? तुम्हाला काय वाटतं, हे फूल तलावामध्ये तरंगेल की बुडेल? मला वाटतं की ते तरंगेल, कारण ते हलकं आहे. माझ्या खिशात एक कैरी आहे. ती पाण्यात टाकून पाहू, तरंगेल की बुडेल? कदाचित ती तरंगेल, कारण ती विटीपेक्षा लहान आणि हलकी आहे. अरे, कैरी तर बुडाली. याचा अर्थ असा आहे की वस्तूंचे बुडणे किंवा तरंगणे केवळ त्यांचे वजन किंवा मोठे अथवा लहान असण्यावर अवलंबून नाही. यामागे आणखीही काही कारणे असू शकतात. हो, नाहीतर आपण ज्या होडीने ओढा ओलांडतो ती तर बुडालीच असती. ती किती जड असते. ते काय झाले ते शोधूयात. चला मित्रांनो, रमा आणि हरी यांच्या समवेत या यादीमध्ये लिहिलेली वस्तूंची नावे वाचूयात आणि त्यापैकी कोणती तरंगेल आणि कोणती बुडेल याचा अंदाज लावूया. चल घरी जाऊन पाहूया. इथे या मोठ्या भांड्यात वस्तू एक एक करून ठेवूयात. फुलं, गवताची काडी, दगड,
रुमाल. अरे, तो तर आधी तरंगला आणि मग बुडाला. ते बघ, बाबा भाजी घेऊन येत आहेत. मुलांनो, काय करीत आहात? आम्ही पाहत आहोत की कोणती गोष्ट पाण्यात बुडेल आणि कोणती तरंगेल. अरे वा, मी पण भाज्या धुवून घेतो. आम्ही मदत करतो. बाबा, असे का झाले? टोमॅटो तरंगतोय आणि बटाटा बुडाला आहे. दोन्ही तर समान आकाराचे आहेत. मला सांगा, कोबी तरंगेल की बुडेल? कोबी बटाटा आणि टोमॅटोपेक्षा खूपच मोठा आहे, तो बुडेल. अरे हे काय? कोबी तरंगत आहे. पाण्याचे खूप आश्चर्यकारक खेळ आहेत. मुलांनो, काहीतरी बुडणे किंवा तरंगणे केवळ त्यांच्या आकारावर अवलंबून नाही. रमा, मला सांग, हे कांदे, भेंडी, आले तरंगतील की बुडतील? पाण्यात टाकण्याचा प्रयत्न का करत नाही? मित्रांनो, तुम्हीही आजूबाजूला आढळणाऱ्या भाज्यांचा हा प्रयोग करा आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत माहिती सांगा. अरे, चुन्नू कुठे आहे? चुन्नू पावसात भिजला होता. तो नक्कीच आंघोळ करत असेल. चला, चुन्नूकडे जाऊया. बघ हरी, चुन्नू आंघोळ करत नाही, तो तर खेळत आहे. बघा बघा, साबण हातात येतच नाही, तो पुन्हा पुन्हा बुडत आहे. परंतु साबणाचे खोके तर तरंगत आहेत. आपण साबणाला खोक्यावर ठेवून का पाहू नये? अरे, हा तर आश्चर्यकारक खेळ झाला, कारण हा तर तरंगायला लागला. तुम्हाला काय वाटते, असे का घडले असावे? पहा पहा, मग उलटा करून बादलीत ढकलला तर वर येत आहे. जर आपण तो सरळ ठेवला तर तरंगत आहे, आणि जर तो थोडा तिरका असेल आणि जर त्यात पाणी भरले तर तो बुडत आहे. हे काय आहे समजत नाही. पाणी एक मजेशीर खेळ दाखवते. काही वस्तू बुडवते, काहींना तरंगवते. कधी कधी हलक्या वस्तू बुडतात आणि जड वस्तू तरंगतात. कधी कधी उलट्या वस्तू वर येतात आणि सरळ वस्तू तळाला जातात. ही पाण्याची एक विचित्र कथा आहे. दररोज हळूहळू आपल्याला हे कोडे सोडवावे लागेल. चला ते एकत्र सोडवू. काय बुडते आणि काय तरंगते ते एकत्रितपणे शोधूया. आपण खेळता खेळता सर्व पाणी खराब केले आहे, ते फेकून द्यावे लागेल. तू पाणी फेकून का देत आहेस? त्या पाण्याने फरशी धुतली असती, किंवा बाथरूम मध्ये वापरले असते, किंवा झाडांना तर चांगले झाले असते. पाण्याचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. पृथ्वीचे 3/4 भाग माझ्यापासून बनलेले आहे, म्हणून माझी काळजी घ्यावी लागेल. अन्यथा मी एक दिवस पूर्णपणे अदृश्य होईन. जर गाव, शहर आणि संपूर्ण देश आणि जगातील मुलांनी ही जबाबदारी घेतली तर मी माझी कमतरता किती कमी करू शकतात. आजपासून मी सुद्धा जलसंरक्षक होण्याची जबाबदारी स्वीकारतो आणि जिथे जिथे पाण्याचा गैरवापर होत असेल तिथे मी आवाज उठवेन. तुम्हालाही पाण्याचे रक्षक बनण्यास आवडेल ना? तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला पाण्याचे प्रयोग पाहताना मजा वाटली असेल आणि तुम्हीही पाण्याशी संबंधित प्रयोगांचा आनंद घ्या आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या. पाण्याचे प्रयोग करत राहा, पण पाण्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या पुढच्या व्हिडिओसह लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही पाण्याच्या आश्चर्यकारक खेळाचा आनंद घेत राहा.